आता तुम्ही दिवसातून एकदा जेवता, तुम्ही पालेभाज्या वगैरे आधी खाता, नंतर एवढा वर्कआउटही करता, लोक याला अघोरी प्रयोग म्हणून पाहणार नाहीत कशावरून? नाही, तुमचं कसं आहे, तुमच्या शरीराचे रिपोर्ट काय सांगतात तुमचे. मी असं नाही करत का मी माझे सगळे मेडिकल रिपोर्ट चेक करतो. आणि अघोरी प्रयोग म्हणजे कधी, अघोरी प्रयोग म्हणजे तुमचा कधी हार्ट रेट जास्त असेल जिम करताना, कारण मी बऱ्याच वेळा जिम करताना घड्याळ घालतो, त्याच्यामध्ये माझं हे होतं. तर ते सगळे पॅरामीटर, मी मेडिकल क्षेत्राचा उपयोग फक्त बॉडी पॅरामीटर चेक करण्यासाठी करतो. बरं. आणि असं जर मला वाटलं की ही जी गोष्ट आहे, समजा एखादं पुस्तक वाचतो मी, आता ही जी पुस्तक वाचतो यातलं सगळ्याच मी घेत नाही, मला जेवढं लागतं तेवढंच घेतो. एखाद्या पुस्तकामध्ये असं वाटलं की खोटं, आता बऱ्याच वेळा काय डॉक्टर काय करतात की दे हॅव टू गो विथ द रिसर्च ऑफ द करंट मेडिकल फील्ड. राईट, बरोबर. त्यांना त्याच्याबरोबर जायचं असतं, कारण त्याच्या मागच्या अनेक कारणे आहेत, त्याच्यावर आपण टीकाही करायची नाही, आपल्याला बोलायचं नाही. परंतु समजा लिपिड प्रोफाईल आहे तुमचा, तर मी ज्यावेळेला सांगतो तुम्हाला की मी अघोरी प्रयोग म्हणून मी कार्बोहायड्रेट किती खातो, फॅट किती खातो, मग माझं LDL किती आहे, माझं HDL किती आहे. जर मला आता लोक बरेच फोन करतात की साहेब मी तुमचा रिपोर्ट केला, माझं सगळं नॉर्मल आहे, पण माझे HDL वाढले. मी म्हणतो त्याला की तू काय खाल्लं होतं, म्हणजे काही चांगलं कोलेस्ट्रॉल, म्हणजे सॉरी गुड फॅट खाल्लंय का, म्हणजे गुड फॅट म्हणजे काय. मी त्याला सांगतो काजू खाल्लेत का, बदाम खाल्लेत का. ते म्हणतात हो जरा काजू जास्त झालेत. मी म्हणतो ते कमी करा. ते पुढच्या वेळेला मला परत फोन करतात की नाही आता कमी झालं आमचं. ओके. LDL जर असेल तर मी विचारतो मग तेल कुठलं खाल्लं होतं, की तुमचा जास्त तेल होतंय का, किंवा ते पोल्युटेड आहे का, मग ते बदल केला का होतो. ओके. आहारात जर बदल केला तर ते होऊन जातं. पण ते कळतं, तुमची बॉडी बोलते तुमच्याशी. बरोबर. आणि ओमॅडचं सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे काय की तुमची बॉडी फ्रेशनेस असतो. ओके. पण याच्यामध्ये आपण जेव्हा सांगतो तुम्ही करा, काही लोकांना आपण उद्युक्त करतो किंवा त्यांनी असं प्रयोग करून पाहायला काय हरकत नाही, पण कोणी करायला नाही पाहिजे हे पण आपण सांगितलं पाहिजे की नाही. याच्यामध्ये दोनच लोक आहेत करायला, की एक तर प्रेग्नंट लेडीज ज्या असतील त्यांनी करणं आवश्यकता नाही आहे, आणि ज्याची बॉडी ग्रोईंग असते, म्हणजे साधारणतः 18 ते 20 वर्षाच्या मुलाच्या जे लोक पोरं आहेत त्याचं शरीर वाढतं आहे, त्या लोकांनी हे टाळलं पाहिजे. केलं नाही. परंतु मी लेडीजचं नाव घेतलं. आजकाल अशा काही लेडीज आहेत की ज्यांचं इतकं वय जास्त आहे, म्हणजे तुम्हाला सांगितलं की त्यांच्या अवयवाबरोबर फॅट जमलेला आहे आणि मग रिप्रोडक्शन होत नाही. तर असे माझ्या काही केसेस आहेत की ज्यांनी 1 meal a day केल्यामुळं दे हॅव गॉट अ सक्सेसफुल प्रेग्नन्सी. ओके. म्हणजे त्याचा बॉडीवर इतका इफेक्ट झालेला आहे. बॉडीवरती म्हणजे ते जे अवयवाभोवती जे त्याचा जे फॅट साचलेलं असतं प्रत्येक अवयवावर, त्याचा तो साईड इफेक्ट, त्याचा तो इफेक्ट आहे. ओके. पण तुमची कधी डॉक्टरांशी या विषयावर चर्चा, वाद कधी झालीत का? नाही, वाद करण्याचं काही कारणच येत नाही. कारण जनरली कसं असतं की मीच बऱ्याच वेळा डॉक्टरांना म्हणतो की समजा एखाद्या डॉक्टरकडे आपण गेलो तर माझं असं ठरलेलं धोरण आहे की डॉक्टरांकडे जे इन्फेक्शनचे डिसीजेस आहेत त्यांची ट्रीटमेंट मी घेतो. पण मी एक दिवस, मला एक असे गमतीने डॉक्टर भेटले होते, ते माझ्याकडे जमिनीच्या कामासाठी आले होते, कारण माझ्याकडे येतात लोक असे सल्ला वगैरे यायला. तर त्यांना काय म्हटलं, मी म्हटलं सर मी तुमची ट्रीटमेंट कधीच घेऊ शकत नाही. म्हणले का? म्हटलं तुमची जेवढी ढेरी आहे तर मी तुमची ट्रीटमेंट कशी घेऊ म्हटलं. त्यांनी मान्य केलं, हसले. असा एक मध्ये आता इथे झाला. कारण माझं म्हणणं तुमच्याकडे पाहून नाही विचारलं का तुम्ही काय करता, जरा सल्ला द्या की डॉक्टरने कधी विचारलं नाही का तुम्हाला? त्या नाही, मी तर सगळ्यांना सांगतो मी 1 meal a day करतो, मी फास्टिंग करतो, माझी बॉडी ही आहे म्हणजे तसं आहे, आणि माझे सगळे बॉडी पॅरामीटर मी मॉनिटर करतो. त्या पॅरामीटर जे मेडिकल याच्यानुसार जे पाहिजे सगळं त्या बॉडी पॅरामीटर प्रमाणे सगळं मॉनिटर करतो, सगळं मॉनिटर. आणि त्यांचे तुमचे 1 meal a day करूनही तुमचे तसेच व्यवस्थित सामान्यच आहे, सामान्य नॉर्मल म्हणजे चांगले आहेत. सोशल मीडियाच्या भाऊ गर्दीत विश्वासार्हतेने चकाकणारे नाव म्हणजे लेट्सअप मराठी. सगळ्यांना, सगळ्या नागरिकांना ती स्पीच, ती लेट्सअप वरील मुलाखती म्हणजे विचारांचा खजिना. त्यानंतरच्या निवडणुकीमध्ये मला सोडून गेले. बातम्या केवळ वस्तुस्थिती सांगणाऱ्या, न प्रोपगंडा, फक्त जनतेचा अजेंडा. क्योंकि आने वाला कल जाने वाला है, जाने वाला कल आने वाला है. राजकारण, मनोरंजन असो की क्रीडा क्षेत्र, महाराष्ट्राची स्पंदने संवेदनशीलतेने टिपणारे माध्यम म्हणजे लेट्सअप मराठी. जगासोबत एक पाऊल पुढे राहण्यासाठी लेट्सअपचे ॲप, सोशल मीडिया आणि वेबसाईट सोबत कनेक्टेड रहा.